नमस्कार मंडळी, आज आपण उन्हाळा स्पेशल जिभेची चव वाढवणारी आणि पोटाला थंडावा देणारी रेसिपी पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी एक कैरी घेतली आहे, त्याची साल काढून घेतली आहे आणि आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत। बी काढून टाकायचे आहे। कैरीचे सर्व तुकडे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत। त्यामध्ये घालूया थोडासा पुदिना, चवीनुसार मीठ, जिरेपूड आणि 3 ते 4 चमचे साखर घेतली आहे। थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरमध्ये छान असं बारीक फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये बारीक फिरवून झालेला आहे। आता आपण हे गाळणीने गाळून घेऊया, म्हणजे कैरीचे छोटे तुकडे राहिले असतील तर ते बाजूला काढता येतील। आता आपण यामध्ये घालूया थोडंसं थंडगार पाणी, सोबतच घालूया बर्फाचे तुकडे। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही चाट मसाला आणि मिरपूडसुद्धा घालू शकता। इथे तयार आहे आपलं कैरीचं थंडगार असं सरबत, जिभेची चव वाढवणारं आणि पोटाला थंडावा देणारं, कारण यामध्ये आपण कैरी आणि पुदिनासुद्धा घातलेला आहे। लिंबू सरबत पिऊन कंटाळा आला असेल तर असं मस्त असं कैरीचं सरबत नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। आता पाहूया कैरीचा दुसरा प्रकार। त्यासाठी इथे मी एक कैरी घेतली आहे, त्याचं साल काढून घेतलं आणि नंतर ती किसून घेतलेली आहे। बी काढून टाकायचे आहे। आता आपण गॅसवर एक तवा ठेवलेला आहे। इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे, तुम्ही कोणताही घेऊ शकता। त्यामध्ये आपण थोडंसं तेल घातलं आहे आणि 7 ते 8 अशा मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या, त्या मस्त अशा आपल्या तेलामध्ये छान परतून घ्यायच्या आहेत। नंतर त्यामध्ये मी लसूण घातलेला आहे, तो सुद्धा आपल्याला या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता आपण यामध्ये थोडेसे शेंगदाणे घातलेले आहेत। आता छान हे मस्तपैकी तेलामध्ये परतून घेऊया। तव्यावर हे छान 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाण्याचा कलर थोडासा बदललेला आहे। आता आपण यामध्ये थोडेसे जिरे घातलेले आहेत। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा हे छान परतून घेऊया। मस्त असा झणझणीत आणि चमचमीत असा आपण कैरीचा प्रकार करणार आहोत। घरामध्ये एकदम मस्त झणझणीत वास सुटलेला आहे, एकदम मस्त वाटतंय। मस्त आपला हिरवी मिरची ते मस्त तव्यावर भाजून झालेला आहे। आता आपण हे एका खलबत्त्यामध्ये काढून घेऊया। सर्व साहित्य आपण हे खलबत्ता किंवा उखळमध्ये काढून घेतलेलं आहे। तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता। किसून घेतलेली कैरीसुद्धा आपण यामध्ये घातलेली आहे। यामध्ये घालूया थोडीशी कोथिंबीर आणि मस्तपैकी हे ठेचून घेऊया। आज आपण मस्त कैरीचा झणझणीत असा ठेचा बनवणार आहोत। चवीला एकदम मस्त लागतो, तुम्ही एकदा नक्की करून पहा, खूप छान लागतो। सर्व साहित्य आपण असं एकजीव करून घेतलेलं आहे। तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता। एकदम छान असा ठेचा आपला तयार झालेला आहे। माझ्या म्हणण्यानुसार एकदा तरी हा कैरीचा ठेचा नक्की करून पहा, चवीला हा एकदम अप्रतिम लागतो। पाहूया कैरीचा तिसरा प्रकार। त्यासाठी इथे मी कैरीची साल काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले। चवीनुसार मीठ, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर, 1 चमचा गूळ आणि हे आता छान असं मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेतलं आहे। इथे आपली कैरीची चटणी तयार आहे, पण आपण त्यावर मस्त अशी खमंग फोडणी देणार आहोत। त्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे। तेल चांगलं गरम झालं होतं, त्यामुळे मी गॅस बंद केला होता। पुन्हा एकदा गॅस चालू करून त्यामध्ये मोहरी घातली आहे। आता यामध्ये घालूया थोडीशी उडीद डाळ आणि चणा डाळ। डाळीचा रंग बदलूपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। डाळीचा रंग बदलला की यामध्ये घालूया 2 लाल सुक्या मिरच्या, सोबतच आपण जिरेसुद्धा घातलेले आहेत। आता आपण यामध्ये अगदी थोडेसे म्हणजे 2 ते 3 मेथीचे दाणे घातलेले आहेत। मस्त आपली फोडणी तयार झालेली आहे। आता आपण ह्या चटणीवर ही फोडणी ओतून घेऊया। सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। इथे आपली जेवणाची लज्जत वाढवणारी आणि तोंडाची चव वाढवणारी कैरीची चटणी तयार आहे। नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। तर पाहूया कैरीचा चौथा प्रकार। त्यासाठी इथे मी कैरी घेतलेली आहे, त्याचं साल आपल्याला काढून घ्यायचं आहे। बटाटा साल काढायचं असतं त्याने, किंवा इथे माझ्याकडं या पद्धतीचं साल काढायचं आहे। दोन्हीपैकी कशानेही तुम्ही साल काढून घेऊ शकता। आता आपल्याला कैरीचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे आणि बी बाजूला काढून घ्यायची आहे। दुसऱ्या कैरीचे सुद्धा मी असे छोटे छोटे काप करून घेणार आहेत।
इथे आपण सर्व कैरीचे तुकडे करून घेतलेले आहे। साधारण इथे अर्धा बाउल इथे भरलेला आहे। आता आपण इथे कढई घेतलेली आहे, त्यामध्ये हे कैरीचे तुकडे घालायचे आहेत। आता त्यानंतर जेवढी आपण कैरी घेतली होती तेवढीच इथे आपण साखर घेतलेली आहे। साखरेच्या ऐवजी तुम्ही गूळ सुद्धा घेऊ शकता। आता आपण ही साखर या कैरीमध्ये व्यवस्थित सगळी मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे, नाहीतर खाली लागू शकतं। सर्व साहित्य व्यवस्थित सगळं मिक्स करून झालेलं आहे। हळूहळू साखर सुद्धा वितळायला चालू होईल। अधूनमधून आपल्याला हे सारखं हलवत राहायचं आहे। 2 ते 3 मिनिट झालेले आहे। आता आपण यावर झाकण ठेवून हे 2 ते 3 मिनिट आणखी शिजवून घेऊया। 2 ते 3 मिनिटांनंतर आता आपण झाकण उघडून पाहूया। साखर ही पूर्णपणे वितळलेली आहे आणि यामध्ये कैरी शिजत आहे। आता यामध्ये अगदी थोडीशी हळद घातली आहे, अगदी चिमूटभर मीठ घातले आहे। मीठ ऑप्शनल आहे। यामध्ये आपण 2 दालचिनीचे तुकडे आणि 2 लवंग घातलेले आहेत आणि थोडीशी विलायची पावडर सुद्धा घालत आहोत। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हे झाकण ठेवून शिजवायचं आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण उघडून पाहूया। अजूनही यामध्ये पाक शिल्लक आहे, अजूनही आपल्याला कैरी शिजवावी लागेल। आज आपण इथे कैरीचा मुरंबा बनवणार आहोत, तो वर्षभर टिकावा यासाठी इथे मी लिंबाचा रस घातलेला आहे आणि चवीला छान लागावा त्यासाठी इथे मी काजू आणि बदामचे छोटे छोटे तुकडे करून ते सुद्धा मिक्स करून घेतलेले आहेत। तुम्ही पहा, एकदम रंगसुद्धा आपला हळदीमुळे छान आलेला आहे। आता आपल्याला हा अजून 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यावे लागेल। आपण प्रत्येक वेळी कैरीचा मुरंबा हा कैरी किसून करतो, पण अशा पद्धतीने चौकोनी प्रकारच्या कैऱ्या कट करून असा सुद्धा कैरीचा मुरंबा एकदम चवीला छान लागतो। मुलांना तर हा खूपच आवडेल, कारण हा एक प्रकारे जामसारखा सुद्धा लागतो। आता आपण कैरी इथे शिजली आहे की नाही ते पाहूया। इथे मला थोडीशी कैरी कच्ची वाटते, त्यामुळे इथे मी थोडंसं पाणी घालून हे पुन्हा 4 ते 5 मिनिट ही कैरी शिजवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता, एकदम मस्त आपला कैरीचा मुरंबा जामप्रमाणे तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता, साखरेच्या पाकासारखं इथे आपलं तयार झालेलं आहे। मुलांना सुद्धा खूप आवडेल। तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा। हा कैरीचा मुरंबा चवीला सुद्धा एकदम भन्नाट लागतो। एकदा तरी हा नक्की करून पहा। पाहूया 5वा प्रकार। उन्हाळा सुरू झाला की बरेच जण कैरीपासून साठवणुकीचे वेगवेगळे पदार्थ तयार करतात, तर आज आपण कैरीपासून मस्त असा चटपटीत पदार्थ बनवणार आहोत, जो 2 महिने आरामशीर टिकतो आणि फ्रीजमध्ये म्हणाल तर वर्षभर सहज टिकतो। असं कुणीही नसेल की ज्यांना कैरीचे पदार्थ खायला आवडत नाही। आज आपण कैरीपासून मस्त असा चटपटीत पदार्थ बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी एक कैरी घेतलेली आहे, त्याची साल काढून घ्यायची आहे आपल्याला आणि खूप जाड नाही आणि खूप पातळ सुद्धा नाही, असे आपल्याला काप त्याचे करून घ्यायचे आहे। कैरी घेताना आपल्याला ती हिरवीगार कडक अशीच बघून घ्यायची आहे। कैरीपासून साठवणुकीचे पदार्थ आपण जे करतो त्यासाठी आपल्याला अशी कडक कैरीच पाहिजे। नरम कैरी घेतली तर त्यापासून बनणारे पदार्थ सुद्धा खराब होऊ शकतात। बाजारातून कैरी आणल्यानंतर ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर त्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत, मगच ती कैरी आपल्याला वापरायला घ्यायची आहे। आपण असे काप करून घेतले आहे की ज्यामुळे दिसायला सुद्धा छान दिसेल। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा काप करून घेऊ शकता। मस्त अशी आपली कैरी इथे कट करून झालेली आहे। याला मीठ आणि मिरची लावून सुद्धा एकदम छान लागते। तुम्हाला सुद्धा कैरी अशी आवडते का? तर कमेंट करून मला नक्की सांगा। इथे आपण बी बाजूला काढलेली आहे। आता आपण पुढची तयारी करूया। इथे आपण कैरी शिजवण्यासाठी स्टीलची कढई गॅसवर ठेवली आहे। आंबट पदार्थ शिजवण्यासाठी तुम्ही स्टीलची किंवा नॉनस्टिकचीच कढई वापरू शकता। कोणतंही मेटल, तांब, पितळची भांडी वापरायची नाही, नाहीतर रिॲक्शन होऊ शकतं। इथे आपण कढईमध्ये थोडंसं तेल घातलं। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा मेथी, 1 चमचा कलोंजी किंवा कांद्याचं बी सुद्धा याला म्हणतात, कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला सहज मिळू शकेल। उन्हाळ्यामध्ये ते थंडावा देणारं असतं। 1 चमचा जिरे, शरीराला थंडावा देणारं, 1 चमचा बडीशोप आणि अर्धा चमचा ओवा घालायचा आणि नंतर काही सेकंद हलवून घ्यायचं आणि लगेचच त्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालून वेळ न घालवता यामध्ये लगेचच कैरीच्या फोडी घालायच्या आहेत। त्या आपल्याला 2 ते 3 मिनिट मध्यम आचेवर वर खाली करून घ्यायच्या आहेत। मस्त फोडणीचा सुगंध सगळ्या घरात पसरलेला आहे। यामध्ये आपण गोडासाठी आज साखर वापरणार नाही, तर त्याऐवजी इथे आपण गूळ वापरणार आहोत। जेवढी आपण कैरी घेतली होती त्याच्या अर्धा आपल्याला गूळ घ्यायचा आहे। तुम्ही इथे गुळाच्या ऐवजी खडी साखर सुद्धा वापरू शकता।
गूळ घातल्यानंतर आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये अगदी थोडीशी हळद घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर 2 ते 3 मिनिट आपल्याला हे असंच परतून घ्यायचं आहे। यामुळे गुळाला पाणी सुटेल आणि मिठाला सुद्धा पाणी सुटेल। यामध्ये कैरी ही आपली थोडीशी शिजेल। 2 ते 3 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता गुळाला छान असं पाणी सुटलेलं आहे, एकदम मस्त रंग आलेला आहे। आता आपण यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलं आहे। लाल तिखटसुद्धा या कैरीमध्ये आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटांनी आता आपण कैरी इथे शिजली आहे की नाही ते पाहूया। कैरी मला थोडीशी इथे कच्ची वाटते, त्यामुळे आपण या आहोत। पाणी घातल्यानंतर आपल्याला ही कैरी 2 ते 3 मिनिटच शिजवून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता कैरी ही नरम पडलेली आहे। मस्त सुगंध सगळ्या घरात पसरलेला आहे। रंग पहा किती सुंदर आलेला आहे। इथे आपली कैरी अगदी व्यवस्थित शिजली गेलेली आहे। ही कैरीची लोणची चवीला सुद्धा एकदम छान लागते, दिसायला तर एकदम छानच आहे। तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा। आता आपण गॅस बंद करून घेऊया, कारण थंड झाल्यानंतर हे अजून घट्ट होतं। अगदी मधाप्रमाणे हे चिकट दिसत असतं। गॅस बंद करून कैरीची लोणची किंवा चटणी शिजवण्यासाठी आपल्याला इथे फक्त 10 मिनिट लागलेले आहेत। ती शिजवताना झाकण ठेवायचं नाही, नाहीतर तुमची लोणची खराब होऊ शकते। आता हे थोडंसं कोमट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता एकदम मस्त दिसत आहे। रंगसुद्धा एकदम छान आला आहे। पहिल्यापेक्षा हे थोडंसं दाटसर झालेलं आहे। फ्रीजमध्ये हे वर्षभर टिकतं आणि बाहेर म्हणाल तर 2 महिने हे आरामशीर टिकतं, पण अधूनमधून याला हलवलं पाहिजे, नाहीतर ते खराब होऊ शकतं। आणि कोरडा चमचा घालायचा। कैरीच्या लोणचीचा रंगसुद्धा एकदम मस्त आलेला आहे। बघूनच तुमच्या तोंडालाही पाणी सुटलं असेल, तर पटकन किचनमध्ये जा आणि रेसिपी बनवायला सुरुवात करा। तर कशा वाटल्या तुम्हाला कैरीच्या 5 रेसिपीज? कोणती रेसिपी तुम्हाला आवडली ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। तसेच तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला कळेल हा व्हिडिओ कोणत्या शहरांपर्यंत पोचला आहे। रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत नमस्कार।